धन्यवाद म्हणजे शंकर पुजारी सर आणि खासदार विशाल दादांचा आगमन एक दमदार लोकप्रिय खासदार माननीय विशाल दादा यांचं आगमन जोरदार स्वागत। हा वेळ आपल्याला कमी आहे 5:20 मंचकावर उपस्थित असणारे आपल्या सांगली जिल्ह्याचे ज्यांनी देशामध्ये 100 नंबर काढला असे खासदार विशालदादा पाटील, त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या उमेदवार आणि आमच्या सासूबाई म्हणजे आई जयश्रीताई मदन भाऊ पाटील, उपस्थित असणारे ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी अतिशय भावनिक निवडणूक आहे। कारण ज्या परिस्थितीमध्ये वहिनी या निवडणुकीला सामोरं जात आहेत ती सर्व परिस्थिती एक घरातला सदस्य म्हणून मी पहिल्या दिवसापासून पाहिलेली आहे। अण्णाभावांच्या मीटिंग मध्ये ज्यावेळी सगळी मंडळी एकत्र आली आणि खऱ्या अर्थानं ही जी काही उमेदवारी झाली ही सर्वसामान्य मदन मोहनच्या आणि त्या सांगलीतल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेली आहे हे या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू शकतो। खरं आज वहिनींनी तेव्हा दादांना सांगितलं होतं जर अर्ज भरला तर मागं घ्यायचा नाही, आणि आज दादा सुद्धा त्याच पद्धतीने अर्ज भरल्यानंतर मागं हल्ले नाहीत। ही सगळ्यात मोठी दादांची सुद्धा जमेची बाजू आहे। त्यांनी त्यांच्या वहिनीसाठी म्हणून जे काय केलं पाहिजे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। बोलण्यासारखे अनेक मुद्दे जवळपास 5:30 वाजलेले आहेत, अजून वहिनींना बोलायचं, दादांना बोलायचंय। मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आता ह्या आईला सांभाळण्याची जबाबदारी तुम्हा सर्व मुलांची आहे आणि ही जबाबदारी मी स्वीकारावी ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करून थांबतो। जय जय महाराष्ट्र। धन्यवाद। आज या सांगता समारंभात आपण जी रॅली येताना जी रॅली काढली तर ती ही विजयाची रॅली असल्यासारखं तुम्हाला वाटलं, कारण 4 तास जवळजवळ ही रॅली चालली आणि अनेक तरुण सर्वच लोक ज्या उत्साहाने माझ्या बरोबर आले त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते। खरं म्हणजे ही निवडणूक आता कशी झाली आहे जितेश भाई यांनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे माझं हे उमेदवारी अर्ज झाला। तर मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की दादा घराणं हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून गेली अनेक वर्ष काँग्रेसचं काम करत आहे। दादा घराणं म्हणजे दादा, अण्णा, बापू, भाऊ आणि आता विशाल दादा, प्रतीक दादा आणि मी, आम्ही अनेक कार्यकर्ते दादांनी घडवले, तयार केले, अनेक क्षेत्रात काम केलं, अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना अनेक पदं दिली। तर असे हे तयार केलेले कार्यकर्ते गेले 50 वर्ष आमच्या बरोबर आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मदन भाऊंनी आपल्याला सांगलीला एक आपलं कुटुंब मानलं होतं आणि ह्या कुटुंबावर एवढं प्रेम केलं, एवढे कार्यकर्ते घडवले, त्यांना मोठं करण्याचं काम केलं। महाविकास आघाडीचा उमेदवारच खरा उमेदवार आहे, त्याच्या मागे राहूया, नाहीतर भाजपचा फायदा होईल। कुणीतरी असंही सांगितलं पाकिट चिन्ह मिळाले, पाकिट घेऊन विशाल पाटील भाजपचं पाकिट घेऊन उभारलाय। हा जो अजेंडा मागच्या लोकसभा निवडणुकीत राबवला गेला आणि तो राबवण्यात ज्या काही ठराविक शक्ती, काही ठराविक लोक जी पुढे होती आणि तुम्हाला प्रत्येकाला सांगत होती, समजून सांगायचा प्रयत्न करत होती की विशाल पाटलांना दिलेलं मत वाया जाणार आहे, तीच लोक योगायोगाने बघा
ती प्रत्येक एक आणि एक तीच लोक आज सांगतायत की आम्ही पुन्हा भाजपची सुपारी घेतली. मागच्या वेळेला फक्त जरा स्पष्ट होतं की नुरा कुस्ती चाललेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेने जो उमेदवार दिला होता तो फक्त भाजपला मदत करण्यासाठी दिला होता. हे कदाचित आम्ही तुमच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवू शकलो आणि म्हणून तुम्ही सर्वजण जात धर्म सगळ्या पलीकडे जाऊन तुम्ही आमच्या पाठीशी राहिला आणि भाजपला या ठिकाणी पराभूत करण्यात आपल्याला यश आलं.